हे तीनच घटक घेऊन, तीन औषधं घेऊन आपली दुसरी फवारणी त्या ठिकाणी करून घ्या। बाकीचे लोक, दुकानदार, कंपन्या 4 औषधं 5 औषधं शेतकऱ्या मस्तकी मारून टाकतात आणि त्या बिचाऱ्याचं नुकसान करून टाकतात। शेतकऱ्या पैसा घामाचा आहे, तो योग्य ठिकाणी लागला पाहिजे। शेतकरी बंधूंनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या शेती मित्र रोशन या आपल्या शेतकऱ्यांच्या YouTube चॅनलवर। शेतकऱ्यांनो, आपल्या कापूस पिकाला, आपल्या कपाशीला दुसरी फवारणी आपण केव्हा करायला पाहिजे, का करायला पाहिजे, कशासाठी करायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठले घटक, कुठले कंटेंट या दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला घ्यायला पाहिजे आणि कमी खर्चामध्ये आपल्याला हे पहिली फवारणी करायची आहे। कारण कापसामध्ये जर पाहिलं तर आमदनी 98 खर्च रुपया हा प्रकार गेल्या 3-4 वर्षापासून सुरू आहे। म्हणून कमी खर्चामध्ये कपाशी उत्पादन आपल्याला कशा पद्धतीने वाढवता येईल हा यावर्षी आपला मानस त्या ठिकाणी असणार आहे आणि शेतकरी बांधवांचे पैसे कसे वाचतील हाच आपला प्रयत्न राहणार आहे। म्हणून कपाशी पिकाला दुसरी फवारणी आपण त्या ठिकाणी आज पाहणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे असे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कपाशी पिकाला दुसरी फवारणी आपण का बरं करायला पाहिजे। सुरुवातीच्या काळामध्ये जो मावा, तुडतुडा आपण त्याला हिरवे घोळे म्हणतो याचा प्रादुर्भाव होत असतो, जो काळा मावा असतो याचा प्रादुर्भाव होतो आणि हे जे थ्रिप्स असतात किंवा हे जे रस कीड आहे याने आपलं कपाशी पीक कुठेतरी मार खाते आणि याचा जर अटॅक जास्त झाला तर भयंकर मोठं नुकसान आपल्या कपाशी पिकामध्ये पाहायला मिळते। तर यासाठी आपण ॲक्ट्रा या नावाचं औषध उपलब्ध आहे, ज्यामध्ये थायमॅक्झॉन 25% हा घटक त्या ठिकाणी उपलब्ध आहे। जर रस कीडचा प्रादुर्भाव, मावा, तुडतुडा, थ्रिप्सचा प्रादुर्भाव जास्त असेल तर आपण फिप्रोनिल अधिक सोनिकामाइड या नावाचं अपाचे हे त्या ठिकाणी वापरू शकता। दोन्ही चांगले आहेत। आपल्या कपाशी पिकाची स्टेज पाहून त्या ठिकाणी आपण निर्णय घ्या। जास्तीचं महागडीचं औषध दुसऱ्या फवारणीला मारायची काही आवश्यकता नाही आहे। उगाच जास्त खर्च आपल्याला करायचा नाही आहे। दुकानदाराचे किंवा कंपनीवाल्याचे खिसे आपल्याला भरायचे नाही आहेत। योग्य घटक घ्या, चांगला फायदा होईल आणि पैशांची बचत होईल आणि रोग सुद्धा नियंत्रण राहील। दुसरं महत्त्व म्हणजे आपल्या कपाशी पिकाची चांगल्या पद्धतीने वाढ झाली पाहिजे, चांगलं झुडपं आपलं कपाशी पीक झालं पाहिजे। कारण जेवढे जास्त फुटवे येणार आहेत तेवढे जास्त फांद्या येणार आहेत आणि जेवढे जास्त फांद्या आहे तेवढ्याच नंतर बोंड्या, फुलधारण होणार आहे आणि उत्पादनात वाढ होणार आहे। यासाठी आपल्याला दुसऱ्या फवारणीमध्ये 12-61-0 हे विद्राव्य त्या ठिकाणी घ्यायचं आहे। 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यासाठी अतिशय कमी खर्चामध्ये हे विद्राव्य त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि खूप चांगले फायदे यानं आपल्या पिकावर त्या ठिकाणी होतात। जर आपल्याला 12-61-0 हे विद्राव्य मिळालं नाही तर आपण बायोटेक्स हेटोनिक घेऊ शकता किंवा इसाबेन घेऊ शकता, परंतु कमी खर्चामध्ये 12-61-0 हे विद्राव्य उपलब्ध आहे। आपण शक्यतो भेटल्यास अवश्याचा वापर त्या ठिकाणी करा। तिसरं महत्त्वाचं आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे सिलिकॉन स्टिकर। कारण आपली फवारणी झाल्यानंतर जर काही पाऊस आला तर फारसं नुकसान आपल्या कपाशी पिकावर त्या ठिकाणी होणार नाही आहे। आणि सिलिकॉन काय काम करते की आपल्या पिकांवर फवारणी झाल्यावर ते संपूर्ण फवारणी द्रावण आपल्या कपाशीच्या पानावर किंवा इतरही पिकावर संपूर्णपणे एकजीव किंवा पसरण्याचं काम सिलिकॉन स्टिकर करते। याचा डोस आहे 5 ml। आपण कुठल्याही कंपनीचं त्या ठिकाणी घेऊ शकता। हे तीनच घटक घेऊन, तीन औषधं घेऊन आपली दुसरी फवारणी त्या ठिकाणी करून घ्या। बाकीचे लोक, दुकानदार, कंपन्या 4 औषधं 5 औषधं शेतकऱ्या मस्तकी मारून टाकतात आणि त्या बिचाऱ्याचं नुकसान करून टाकतात। शेतकऱ्या पैसा घामाचा आहे, तो योग्य ठिकाणी लागला पाहिजे हाच त्या ठिकाणी आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। आता या आपल्या कपाशी पिकाला पहिली फवारणी आपली झालेली आहे आणि सध्या काही रोगराई नाही आहे। अतिशय कमी खर्चामध्ये पहिली फवारणी आपण घेतली आणि दुसरी फवारणी येत्या काही दिवसामध्ये आपण घेणार आहे। या व्हिडिओ संदर्भात जर आपले काही प्रश्न असतील तर नक्की आम्हाला कमेंट करा। हा शेतकरी पुत्र, हा शेती मित्र नक्कीच आपल्या कमेंटला उत्तर देणार आहे। धन्यवाद। या व्हिडिओमध्ये आपण थांबणार येतच, परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन। चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अजून करून घ्या। शेती हितार्थ, कामाची माहिती, कमी खर्च शेती आपल्यापर्यंत येत राहणार आहे। धन्यवाद। जय जवान, जय किसान।